नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि राज्याच्या दृष्टीने खूप मोठ्या निर्णयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. सरकारी जमिनींवर असलेली अनधिकृत घरं नियमित करण्याबाबत राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण धोरण जाहीर केलंय. 25 मार्च 2026 रोजी आलेल्या या शासन निर्णयामुळे लाखो कुटुंबांच्या हक्काचा घराचा प्रश्न सुटणार आहे. आता या भल्या मोठ्या प्रशासकीय निर्णयाचा नेमका अर्थ काय हे आपण आजच्या या सविस्तर स्पष्टीकरणात अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वांसाठी घरे आणि विजन 2047 ऐकायला खूप छान वाटतं ना, पण हा केवळ एखादा कागदोपत्री शब्द नाहीये. यामागे खूप संवेदनशील विचार आहे. समाजातील सर्वात तळागाळातील आणि उपेक्षित घटकाला हक्काचा निवारा मिळावा, हाच या संपूर्ण धोरणाचा मुख्य गाभा आहे. शाश्वत विकासाकडे टाकलेलं हे एक अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे. या संपूर्ण विषयाची आपण 5 टप्प्यात माहिती घेणार आहोत. 1. हा ऐतिहासिक निर्णय नेमका काय आहे? 2. यासाठी कोण पात्र ठरेल? 3. जागेची मर्यादा आणि त्याचे शुल्क किती असेल? 4. प्रत्यक्ष अर्ज कसा करायचा? आणि 5. यातील अपवाद आणि पर्याय काय आहेत? चला पुढे जाऊया. तर आपला पहिला भाग आहे हा ऐतिहासिक निर्णय आणि त्याची पार्श्वभूमी. सगळ्यात आधी एक तारीख अगदी पक्की लक्षात ठेवायची आहे. 1 जानेवारी 2011 ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे, कारण या तारखेला किंवा त्यापूर्वीची जी अतिक्रमणे आहेत तीच या धोरणांतर्गत पात्र मानली जातील. इथे एक गोष्ट आवर्जून नमूद करायला हवी की या धोरणातून मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांना स्पष्टपणे वगळण्यात आलं आहे. उर्वरित महाराष्ट्रासाठी हीच अंतिम कट ऑफ तारीख असणार आहे. आता सरकारी भाषेतला एक थोडा अवघड वाटणारा शब्द समजून घेऊया. भोगवटादार वर्ग 2. ऐकायला जड वाटतंय ना, पण याचा सोपा अर्थ असा की एखादं घर एकदा का नियमित झालं की पुढची 5 वर्ष ते घर कुणालाही विकता येणार नाहीये. तसंच ते भाड्याने देता येणार नाही किंवा कुणाच्या नावावर हस्तांतरितही करता येणार नाही. जर या अटीचं उल्लंघन झालं तर मात्र सरकार ती जागा जप्त करेल आणि कारवाईला सामोरं जावं लागेल. आपला दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे या योजनेसाठी नेमके कोण पात्र आहे. आता साहजिकच प्रश्न पडतो की रहिवासाचा पुरावा म्हणून काय ग्राह्य धरलं जाईल. तर स्थानिक निवडणुकांचे मतदार ओळखपत्र, वीज बिल किंवा मालमत्ता कराची पावती चालेल. आता प्रशासनही खूप आधुनिक झालंय, त्यामुळे चक्क सॅटेलाइट इमेजेस म्हणजेच उपग्रह छायाचित्रही पुरावा म्हणून वापरली जाणार आहेत. पण इथे एक मोठा धक्का आहे. रेशन कार्ड म्हणजेच शिधापत्रिका रहिवासाचा पुरावा म्हणून अजिबात ग्राह्य धरली जाणार नाहीये, हे स्पष्टपणे सांगण्यात आलंय. या धोरणाची आणखी एक अत्यंत कडक अट आहे. व्यावसायिक वापराच्या मालमत्तांना यातून पूर्णपणे बाद करण्यात आलंय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात एका कुटुंबाचं फक्त आणि फक्त एकच घर नियमित केलं जाईल. यासाठी एक अधिकृत शपथपत्र द्यावं लागेल की राज्यात इतर कुठेही या योजनेचा लाभ घेतलेला नाही. यानंतरचा तिसरा टप्पा म्हणजे जागेची मर्यादा आणि त्यासाठी मोजावी लागणारी रक्कम. आता घराच्या आकारानुसार पैशांचं गणित कसं असेल ते पाहूया. जर घर 500 चौरस फुटांपर्यंत असेल तर ते पूर्णपणे मोफत नियमित करून मिळेल, एकदम फ्री. पण जर घराचं क्षेत्रफळ 501 ते 1500 चौरस फुटांच्या दरम्यान असेल तर मात्र जमिनीच्या त्यावेळच्या रेडी रेकनर दराच्या 10% रक्कम शुल्क म्हणून भरावी लागेल. इथे 1500 चौरस फूट हीच सर्वोच्च आणि अंतिम मर्यादा आहे. कोणत्याही परिस्थितीत 1500 चौरस फुटांपेक्षा जास्त मोठं असलेलं बांधकाम नियमित केलं जाणार नाहीये. तटस्थपणे सांगायचं झालं तर या मर्यादेबाहेर असलेली अतिक्रमणे सरळ अपात्र ठरवून ती तिथून सक्तीने काढून टाकली जातील. पण समजा एखाद्या कुटुंबाच्या राहत्या घरातच एखादं छोटं किराणा दुकान आहे, मेडिकल आहे किंवा पिठाची चक्की आहे. अशा वेळी काय? अशा या अत्यावश्यक व्यावसायिक भागासाठी एक विशेष अपवाद करण्यात आला आहे. ही घरे नियमित होतील, पण त्यासाठी लागणारं शुल्क हे बाजार मूल्याच्या 10% थेट 25% वाढवलं जाईल. आता आपण वळूया चौथ्या आणि सर्वात कृतिशील भागाकडे. प्रत्यक्ष अर्ज कसा करायचा? ही मुदत मात्र अजिबात विसरून चालणार नाही. 31 डिसेंबर 2026 अर्ज सादर करण्याची हीच अंतिम तारीख आहे. या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे जे कोणी या योजनेसाठी पात्र आहेत त्यांच्याकडून लवकरात लवकर कागदपत्रे गोळा होणं अत्यंत गरजेचं आहे. ही संपूर्ण प्रशासकीय प्रक्रिया 4 सोप्या टप्प्यांत चालते. पहिले म्हणजे 31 डिसेंबर 2026च्या आधी अर्ज भरणे. त्यानंतर भूमी अभिलेख विभागाकडून जागेची अधिकृत मोजणी केली जाईल
आणि हो, ही मोजणी पूर्णपणे मोफत असणार आहे. मग 15 दिवसांचा सार्वजनिक हरकतींचा कालावधी असेल आणि सगळ्यात शेवटी अर्ज केल्यापासून 90 दिवसांच्या आत अधिकाऱ्यांनी अंतिम निर्णय घेणे बंधनकारक असणार आहे. पण हा अर्ज नेमकं द्यायचा कोणाकडे? हे जागेच्या स्थानावर अवलंबून आहे. जर जागा महानगरपालिका क्षेत्रात असेल तर आयुक्तांच्या समितीकडे, नगरपरिषद क्षेत्रात असेल तर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे आणि ग्रामीण भागात म्हणजे ग्रामपंचायत हद्दीत असेल तर तहसीलदार साहेबांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे अर्ज करावा लागेल. एकदा का या समितीने अर्ज मंजूर केला की अधिकृत नोंदणी करावी लागते. यासाठी शासनाने अगदीच माफक शुल्क ठेवलंय. 1000 चौरस फुटांपर्यंतच्या घरांसाठी फक्त 1000 रुपये आणि 1000 ते 1500 चौरस फुटांच्या घरांसाठी केवळ 2000 रुपये इतकं नोंदणी शुल्क भरावं लागेल. आता शेवटचा आणि 5वा टप्पा, अपवाद आणि पर्याय. जिथे कायदेशीर मर्यादा येतात तिथे काय? हे धोरण जरी खूप व्यापक असलं तरी काही अतिसंवेदनशील आणि सार्वजनिक हिताच्या जागांवर शासन काहीही करू शकत नाही. उदाहरणार्थ, नदीपात्र, पूररेषा, जंगले, कोस्टल रेग्युलेशन झोन म्हणजेच किनारपट्टीचे क्षेत्र, तसेच सार्वजनिक खेळाची मैदाने, स्मशानभूमी, महामार्ग आणि रेल्वेच्या जागा. ह्या जागांवरचं कोणतंही बांधकाम कोणत्याही परिस्थितीत नियमित होणार नाहीये. मग या जागी राहणाऱ्या विस्थापित कुटुंबांचं काय होणार? त्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही? राज्य सरकारने त्यांच्यासाठी प्लॅन बी म्हणजेच पर्यायी योजना तयार ठेवली आहे. जे लोक कायदेशीर अडचणींमुळे किंवा गायरान जमिनींवर राहत असल्याने पात्र ठरू शकत नाहीत, त्यांना बेघर न करता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून दिली जातील. तेव्हा आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की 31 डिसेंबर 2026च्या डेडलाईनपूर्वी आवश्यक ती सर्व कागदपत्रे गोळा करून तयार आहेत का? यावर लगेच कार्यवाही करणं गरजेचं आहे. पण जाता जाता एक विचार नक्की करा. या धोरणामुळे महाराष्ट्रातील झोपडपट्टी आणि अतिक्रमणांचा प्रश्न खरंच कायमचा सुटेल? की वाढत्या शहरीकरणाला लावलेली ही केवळ एक तात्पुरती मनमपट्टी आहे? यावर नक्की विचार करा. हे स्पष्टीकरण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.